आज आपण बनवणार आहे हेल्दी, प्रोटीनने भरपूर आणि झटपट होणारे मोड आलेल्या मुगाचे धिरडे। हे धिरडे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप पौष्टिक असतात। जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते म्हणून वजन कमी करण्यासाठी छान पर्याय आहे। इथे मी 1 वाटी मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घेतले आहे। ते 7-8 तास कोमट पाण्यात भिजत ठेवले होते आणि 17-18 तास मोड आणण्यासाठी ठेवले होते। कोमट पाण्यात भिजवल्यामुळे ते चिकट होत नाही। आता त्यात 4-5 मिरच्या, थोडा लसूण, आलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून बारीक करून घ्यायचं। हे बघा मी इथे मिक्सरला बारीक करून घेतले आहे। मी इथे टाकण्यासाठी घेतले आहे 1 बारीक कापलेला कांदा, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, अर्धा किसलेलं गाजर आणि कोथिंबीर। ह्या भाज्या ह्या मिश्रणात टाकून मिक्स करून घेऊ। आता टाकू थोडी हळद, मीठ, थोडे चिनी फ्लेक्स, 2-3 मोठे चमचे बेसन टाकून मिक्स करून घेऊ। थोडे पाणी टाकून पीठ ऍडजस्ट करू। आता हे पीठ खूप पातळ नसावे, नाहीतर धिरडे तव्याला चिटकतात, आणि खूप घट्टही नसावे, नाहीतर मधून कच्चे राहतात। आता मी इथे पाव ग्लास पाणी टाकले आहे। अगोदर मूग वाटण्यासाठी अर्धा ग्लास घेतला होता आणि मिक्स करण्यासाठी पाव ग्लास वापरला आहे। जर तुम्ही इथे बेसन जास्त टाकले तर पाणी जास्त लागू शकते। हे मिक्स करून आता एक छान बॅटर तयार करून घेऊ। ते मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यावर तूप टाकून थोडे तीळ, कढीपत्ता आणि कोथिंबीर पसरून घेतली आहे। आता हे बॅटर तव्यावर टाकून हळूहळू पसरून घेऊ आणि चांगले भाजून घेऊ। जर धिरडे तव्याला चिटकत असतील तर साईडने तूप किंवा तेल टाकायचे आणि चांगले दोन्ही साईडनं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे। अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा।